वाजे हरीचा विना माऊली चालले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवे घाटातून प्रस्थान झालंय आणि दिवे घाटाचा हा प्रवास हा फार अवघड प्रवास वारीच्या या सगळ्या प्रवासातला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या प्रवासातला मानला जातो. नेमकी माऊलींची पालखी दिवे घाटातून का जाते, दिवे घाटाचा आध्यात्मिक इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि हे सांगण्यासाठी माझ्यासोबत हरिभक्त परायण नारायण महाराज केंद्रे आहेत. आपण थेट त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेऊ. माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालंय, कसा असतो हा सोहळा पूर्ण? रामकृष्णारी मंडळी, अतिशय गोड आपण प्रश्न केलाय. विश्व माऊली ज्ञानोबाराय गेल्या 4 दिवसापासून निघालेले आहेत आणि जगन्नियंत्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी आता जात आहेत. कारण लोकांचा एक दृष्टिकोन बनलेला आहे की एवढा प्रवास करत असताना आपण दिव्य घाट कसा ओलांडायचा. पण माझं असं म्हणणं आहे, हा दिव्य घाट अवघड घाट नसून ज्ञानोबारायांचा सोहळा जर एवढा दिव्य असेल तर हा दिव्य घाट किती दिव्य असेल. म्हणून हा दिव्य घाट चढणं म्हणजे दूध शक्ररा योग आहे. माऊलींचं प्रेम आणि प्रेमामध्ये हा दिव्य घाट म्हणजे जणू काही आईचं अमृत मिळाल्यासारखा भाव आमच्या वारकऱ्यांना होतो. म्हणून हा दिव्य घाट जी माणसं चलतात त्या माणसाच्या जीवनामध्ये नक्कीच ज्ञानोबार आहे, त्यांचं कल्याण केल्याशिवाय राहत नाहीत. दिवे घाटाचा काय म्हणजे आध्यात्मिक इतिहास काय? या दिव्य घाटाचा आध्यात्मिक असा इतिहास आहे की याच रस्त्याने विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जेव्हा पादुका आहेत त्या माझ्या संत श्रेष्ठ हैबत बाबांनी, एवढं हैबत बाबांचं प्रेम होतं माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांवरती की ज्ञानोबारायांची पादुका माझ्या संत श्रेष्ठ हैबत बाबांनी हृदयाला लावली आणि हृदयाला लावून याच दिव्य घाटाचा अवघड मार्ग निवडला. कारण जगाच्या मालकाकडे जात असताना तुम्ही सरळ मार्गाने गेलात तर तुम्हाला जगाचा मालक आपलंसं करणार नाही. कारण जेवढा एखादं देह अवघड आहे, देह जेवढा अवघड आहे त्याला प्राप्त करण्यासाठी तुम्ही जेवढे परिश्रम कराल तेवढं मोठं फळ राहील. त्यामुळे या दिव्य घाटातून जाणं म्हणजे अत्यंतिक सुखाची अनुभूती प्राप्त करणं असं आहे. आता आपण बघितलं तर अनेक गोष्टी बदलल्या. आपण बदल एक 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 करत गेलो. मात्र वारीची परंपरा मात्र जशी सुरू झाली तशी आहे आणि काळानुरूप तशीच पुढे चालत राहते. साहेब, याला तर अध्यात्म म्हणतात. एक पिक्चर आला तर पुन्हा येत नाही, पुन्हा लोक बघत नाही. पण तोच माझ्या ज्ञानोबाचा अभंग आहे, तोच माझ्या तुकोबाचा अभंग आहे. अरे माझे ज्ञानोबार आहे 700 वर्षापूर्वी होऊन गेले, पण आज प्रत्येकाच्या हृदयावरती जर माऊली म्हणून कोणाचं नाव येत असेल ते म्हणजे माझ्या ज्ञानोबारायांचं नाव येतं. कारण एवढ्या लाखो लोकांचा हा सोहळा चालतोय, पण लाखो लोक चालत असताना कोणत्याही वारकऱ्याची तक्रार नाही. ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, पण कधी कोणाकडं समस्या नाही. आणि म्हणून तर हे ज्ञानोबारायचा सोहळा जगामध्ये अलौकिक असा सोहळा मानला जातो. कारण काही दिवसापूर्वी बघलात की 5-50 हजार लोक आले तर चंगराचंगरीहून लोक मरतात, पण आज 1 कोटी लोक समाज या दिव्य घाटातून चालतोय तरी प्रत्येकाच्या कधी कोणाला हात पायाला टच सुद्धा होत नाही. हे माझ्या ज्ञानोबारायचा चमत्कार आहे, तो आम्ही सगळ्यांनी अनुभवला आहे. म्हणून तरी ज्ञानोबाराय आमच्या सगळ्यांवरती कृपा करतात. आपण इंटरव्ह्यू करत असताना तुम्ही स्वतः हरिभक्त परायण आहात आणि वारीत चालतोय, त्यामुळे एखादा अभंग म्हणून. हे ज्ञानोबारांची वारी चालत असताना या वारीमध्ये आम्ही अभंग गात येतो, कीर्तन करीत येतो. ज्ञानोबाराय आमच्या लेकरांची माय आहेत, म्हणून ज्ञानोबाराय ही अनाथाची माऊली, साधकाचे मायबाप आहेत. म्हणून ज्ञानोबारायांप्रती जो संतांनी भाव व्यक्त केलाय तो भाव आम्ही व्यक्त करतोय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाराय माझी अनाथाची माय आहेत, ज्ञानोबाराय साधकाचे मायबाप आहेत, योग्यांचे मायबाप आहेत. म्हणून तरी ज्ञानोबारायांनी आमच्या सगळ्यांना अनाथ लेकरांना आपलंसं केलंय. अरे ज्या ज्ञानोबारायांना लोकांनी त्रास दिला, ज्ञानोबारायांना अनाथ म्हणजे वाळीमध्ये टाकलं, त्याच लोकांना आज ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आपलंसं करतात, हृदयामध्ये करतात. म्हणून तरी संत म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाराय आमची माय आहे. एक शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये
पालखी आणि या सगळ्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा आहेत. मात्र मागच्या अनेक वर्षांपासून जर आपण बदललं तर सोशल मीडियावर रील्सचं जे फॅड आहे त्याच्यामध्ये छोटे काही काही कट्स काढून ते रील्स व्हायरल केले जातात. काही चुकीचे अभंग किंवा चुकीचे श्लोक सुद्धा अनेकदा आपल्याला तिथे पाहायला मिळतात. असं जे करतायत त्यांना काय आव्हान करा? दादा, अतिशय हा गोड प्रश्न आहे, महत्वाचा. कारण आज आम्ही बघतोय 4 दिवसापासून, अरे ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही, ज्यांना कधी टाळ माहिती नाही, फक्त यायचं आणि कुठंतरी ट्रेंड व्हावा, कुठंतरी आपलं नाव व्हावं, मी भाविक आहे, मी वारकरी आहे. ज्ञानोबाराय तुमच्या बाह्यरंगाला भुलत नाही, ज्ञानोबाराय तुमचा अंतरंग बघतात, ज्ञानोबाराय तुमचं हृदय बघतात. म्हणून मी म्हणेल की बाबा, तुम्ही तुमची मर्यादा सांभाळून कार्य करा. आपण कुठंतरी आपलं चॅनल मोठं व्हावं, कुठंतरी आपल्याला 4 लोकांनी बघावं म्हणून काहीतरी या वारीतली गलत विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम काही लोक करतात. म्हणून मी तर एक म्हणेल की अशा लोकांनी अजिबात या ज्ञानोबारायांच्या सोहळ्याबद्दल आक्षेप न घेता, कुठलाही ज्ञानोबारायचा वहापोह न करता, ज्ञानोबारायांच्या वारीची परंपरा आपल्या माध्यमातून कुठंतरी भंगित होईल, कुठंतरी याला लोक वेगळ्या दृष्टीने बघतील, या गोष्टीचा विचार न करता या सोशल मीडियाच्या सगळ्या माझ्या टीमला, या सगळ्यांना विनंती, तुम्ही या टॉप मराठीने गोड प्रश्न विचारलाय, सगळ्यांना या वारीच्या माध्यमातून ज्ञानोबारायांचा सेवक म्हणून नारायण शास्त्री केंद्र एक विनंती करतोय की आपण सगळ्यांनी कृपया वारीची परंपरा जोपासावी. ज्ञानोबाराय तुकोबाराय खरंच आपल्या अंतकरणात उतरायचे असतील तर त्या सगळ्यांनी वारी करावी आणि ज्ञानोबारायांची किती उदारता ही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करावा. कुठलाही चुकीचा अभंग, कुठलाही श्लोक जर येत नसेल तर म्हणू नका, जर येत असेल तर तुम्ही नक्की गा, जर येत नसेल तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका, अशी माझी सगळ्यांना आव्हान विनंती आहे. निश्चितच. तर या सगळ्यामध्ये दिवे घाटाच्यातून ही सगळी पालखी गेली जाते. मात्र दिवे घाटाचं आध्यात्मिक महत्व काय आहे, दिवे घाटच का, या सगळ्या अनुषंगानं अलीकडे जे काही तरुणाईमध्ये रील्सचं फॅड आलंय त्या अनुषंगाने आपण नारायण महाराज केंद्रे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आध्यात्मिक दृष्ट्या या सगळ्या गोष्टींचं महत्व जे आहे ते पटवून दिलं. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, दिवे घाट, पुणे.